श्री स्वामी समर्थ। तर आजचा आमचा प्लॅन ग्रामदेवता माऊली मंदिरकडे जाण्याचा होता। तर पावसामुळे माझ्या छोट्या मुलाचे क्रॉक्स भिजले होते, तर माझ्या मोठ्या मुलाने त्याला पुसून व्यवस्थित त्याच्या पायात घातले। आज नवरात्रीतला चौथा दिवस असल्यामुळे रंग हा केशरी होता, तर आम्ही सगळ्या जणींनी केशरी साड्या घातल्या होत्या। तर जाता जाता आम्ही चिरमुरे आणि भजी घेतली। आमच्या घरापासून माऊली मंदिर खूप लांब असल्यामुळे मी जाता जाता शेतवडीचंही थोडं शूट केलं। तर सगळीकडे केशरी रंग दिसत होता। गाडीवरून जाणारे असो या चालत जाणारी प्रत्येकीने केशरी साडी घातलेली होती। तर हे आमचं माऊली मंदिर। तर ही आमची ग्रामदेवता माऊली देवी। तर इथंही घट बसवलेला होता। मी घरातून घेऊन गेलेल्या पंत्या कलर केलेला प्रत्येक ठिकाणी एक एक लावली, तर त्यातली एक माऊली मंदिरमध्ये लावली आणि सगळ्या मिळून आम्ही पूजा करून घेतली। पूजा करून झाल्यानंतर प्रदक्षिणा घातल्या। तर माऊली मंदिरच्या मागच्या साईडला काळ भैरव मंदिर आहे, तर तिथंही आम्ही दिवा लावला आणि पूजा केली। तर तिथून आम्ही रवळनाथ मंदिरमध्ये पूजा केली आणि सगळ्यांनी आरती करून घेतल्या। आरती आटोपल्यानंतर आम्ही थळ दैवताकडे आलो। तर हे आमचं थळ दैवत आहे। तिथून आम्ही कलमेश्वर मंदिरकडे जाऊन पूजा करून झाल्यानंतर ते घेऊन गेलेले भजे आणि चिरमुरे तर खाल्ले सगळ्यांनी मिळून। मी एक सेल्फी विथ व्हिडिओ असा घेतला। खायचं बघून एक कुत्रंही आलेलं, त्यालाही आम्ही एक भजा टाकला आणि मुलंही मला थोडं ओळखत होती, त्यांनीही मला विचारलं। तर आम्ही लक्ष्मी मंदिरकडे गेल्यानंतर तिथं भजन चालू होतं, तर काही जणी रांगोळी काढत होत्या। तर महालक्ष्मी मंदिरमध्ये माझ्या मुलांनी दिवा लावला। तर त्याच्यानंतर आम्ही मरामत मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथंही पूजा केली, आरती केली आणि पुढे निघालो। तर गणपती मंदिरमध्ये आल्यानंतर पूजा केली आणि निघालो। मी खूप दमलेले होते, त्याच्यामुळे मी माझ्या भावाला बोलवून मी गाडीवरून घरी गेले। माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा।